मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी 2 दिवसाचा वीकेंड प्लॅन घेऊन आलो आहे। म्हणजे जे मुलं फर्स्ट इयरला आहे, खूप मुलांनी मला कमेंट केलेलं आहे की सर 2 दिवस वीकेंड आहे, 2 दिवस आमचा अभ्यास होत नाही, वीकेंडमध्ये टाइमपास होतो, आम्हाला ते 2 दिवस युटिलाइज करायचे, आम्हाला स्कोरिंग करायचं, सो काहीतरी वीकेंड प्लॅन द्या, मी त्या पद्धतीने अभ्यास करतो। सो मित्रांनो, या 2 दिवसाचा एक जबरदस्त वीकेंड प्लॅन घेऊन आलो आहे। या पद्धतीने एफईला तुम्ही आहात, फर्स्ट इयरचे पेपर देताय, 24 पॅटर्न असो 19 पॅटर्न असो, हा प्लॅन फॉलो करा, बघा तुमचा अभ्यास आपोआप होईल। मित्रांनो, आज तुम्ही व्हिडिओ बघता, आज शुक्रवार आहे, सो आज काय करायचं बघा, 24 पॅटर्नला बरोबर 19 ला तुमचा केमिस्ट्रीचा पेपर, 21 ला बीएक्सीचा आहे, सिमिलरली 19 पॅटर्नचा, 19 ला एसएमई आणि 21 ला केमिस्ट्री। या हिशोबाने आज व्हिडिओ बघताय तो आज शुक्रवारी, आता व्हिडिओ नंतर तुम्ही अजून 3 तास अभ्यास करू शकता। 3 तासात हा जो केमिस्ट्रीचा 19चा पेपर आहे त्याचा 1 युनिट कंप्लीट करून टाका, होऊन जातो आरामात 3 तासात केमिस्ट्रीचा, बरोबर। किंवा जर कोणाला केमिस्ट्री नसेल तर त्याने अदर विषयाचा 3 तास अभ्यास करून 1 युनिट कंप्लीट करून टाका। आता आला शनिवारी थोडं लवकर उठा, समजा 6-1 वाजता अभ्यासाला बसले, कोणी पहाटे 5 लाच अभ्यासाला बसलं, तर त्यांनी शनिवारी फुल डे पूर्ण दिवस जर युटिलाइज केला 12 तास 5 ते 5 किंवा 6 ला बसले 6 ते संध्याकाळी 6 किंवा रात्री 7-8 पर्यंत, तर तुम्ही ऍटलीस्ट 8 तास आरामात स्टडी करू शकता, थोडा गॅप घेऊन 8 तास स्टडी आणि त्याचा 1 तास रिव्हिजन करायची, 8+1 9 आवर्स स्टडी होईल। बीएक्सी हा जो 21चा पेपर आहे त्याचा आपल्याला 3 युनिट कंप्लीट करून टाकायचे, कुठलेही 3 युनिट करा, ओके। या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे। आता जर 19 पॅटर्नच्या बाबतीत म्हटलं तर सिमिलरली शुक्रवारी ज्यांचा एसएमईचा पेपर 19 ला, त्यांनी शुक्रवारी त्या एसएमईचा 3 तास अभ्यास करून घ्या, किंवा एसएमई बऱ्याच जणांचा निघाला आहे, सो एसएमई नसेल तर अदर विषयाला 3 तास द्या। सिमिलरली शनिवारी जो 21चा पेपर आहे केमिस्ट्रीचा, ओके, त्याच्यासाठी त्याचे 2 युनिट तुम्ही इथे कव्हर करू शकता, कारण 19 पॅटर्नला थोडा सिलेबस जास्त आहे, ओके। सो 8 तास स्टडी आणि 1 तास रिव्हिजन, या पद्धतीने 9 तास अभ्यास केले तर 2 युनिट तुमच्या इथे कव्हर अप होऊन जातात। सो या पद्धतीने वीकेंड तुमचा वेस्ट घालू नका। शुक्रवारी का म्हणतोय मी, शुक्रवारी सोमवारच्या पेपरचा अभ्यास करा, कारण सोमवारी तुम्हाला रविवारच्या दिवशी सोमवारच्याच पेपरचा अभ्यास करायचा ना, रविवारी ऑब्विसली तुम्हाला कुठला अभ्यास करायचा, ह्याच पेपरचा अभ्यास करायचा, त्यामुळे शुक्रवारी 1 युनिट करून घ्या, म्हणजे रविवारी तुम्हाला बॉदरेश येणार नाही, रविवारी बाकीचे युनिट करता येईल। दोन्ही पॅटर्न साठी सेम वे आपल्याला फॉलो करायचं, ओके। या पद्धतीने मित्रांनो जा, आणि रविवारच्या दिवशी बघा, रविवारी कुठला सोमवारच्या पेपरचा अभ्यास करायचा, जर सोमवारी पेपर नसेल, डायरेक्ट बुधवारी पेपर असेल तर वेल अँड गुड, मग त्यावेळी डेली रविवारच्या दिवशी पण 8 तास स्टडी आणि 1 तास रिव्हिजन, या पद्धतीने अभ्यास करा। किंवा मॅथमॅटिकल जे सब्जेक्ट आहे, मेकॅनिक्स, मॅथ्स वगैरे या टाइपचे, ग्राफिक्स वगैरे जे टफ सब्जेक्ट आहे, किंवा आपले प्रोग्रामिंग वाले पीएससी एफपीएल, त्यांना जरी प्रॅक्टिस घेतली तुम्ही तरी तुमचा रविवार वेस्ट जाणार नाही। सो वीकेंडची या पद्धतीने प्लॅनिंग करा। व्हिडिओ आवडला असेल, याच्यात काही डाऊट असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंफार शफल करू शकता। फक्त मला सांगायचं काय, हा टाइम आहे अभ्यासाचा, आता आपल्याला एकदम स्ट्रिक्ट राहायचं, एकदम कॉन्फिडेंटली आपल्याला अभ्यास करायचा, थोडा वेळ घालवायचा नाही। त्यामुळे वीकेंड जो असतो ना, वीकेंड ते मनात बसलेलं असतं, वीकेंड आता ऐश करायची, आरामात जायचं, ते आपल्याला घालवायचंय, वीकेंड पण आपल्याला अभ्यासात पुश करायचं आहे। यासाठी हा स्टडी प्लॅन मी वीकेंडचा दिला होता। बाकी अजून काही डाऊट असेल कमेंट मध्ये दिले, मी त्यावर पण व्हिडिओ देईल। एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला वर्गात पहिले यायचं, क्लास टॉपर व्हायचं, ऑल क्लिअर व्हायचंय, सीजीपी आपला 9च्या वरती न्यायचं, यासाठी पर्पल हॅट तुमच्या सोबत आहे। सो पर्पल हॅटच्या ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून या, तुमच्या फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस घेऊन एका दिवसात सुद्धा पास होऊ शकता, कारण ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये, नोट्स, सॉल्व पेपर, आयएमपी क्वेश्चन सगळं दिलंय। सो नुसतं आयएमपी क्वेश्चन आणि सॉल्व पेपर जरी त्यात न केले तरी एका दिवसात तुमचे विषय निघू शकता। थँक्यू।